मोहोळच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे या विराजमान झालेल्या आहेत। त्या आपल्यासोबत आहेत। तर ताई काय सांगाल, आपण आता नगराध्यक्षपदी विराजमान झाला। सर्वात प्रथम सर्व मायबाप जनतेने मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे। त्यांनी जी मला संधी दिली त्यासाठी मी त्यांच्यासाठी पूर्णपणे काम करेन। ताई, या मोहोळचे प्रश्न पहिले तर रस्ते, पाणी, गटार या भोवतीच निवडणूक फिरताना दिसली, तर हे प्रश्न आता येणाऱ्या काळात कसे सोडवला आणि त्यासाठी कोणाकोणाची मदत घ्या? त्यासाठी आता आपल्या प्रचाराला एकनाथ शिंदे साहेब देखील आले होते, तर एकनाथ शिंदे साहेबांना काय मागणी असणार? एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही सर्व जे काही कामे असतील ते मी रमेशजी बारसकर एक मिनिट आपण या प्रचारादरम्यान मोठ्या घडामोडी देखील बघितल्या। या प्रभागाची निवडणूक देखील पुढे गेली। आपण प्रचारात सहभागी होता, तर काय सांगा? वॉर्ड नंबर 3 आणि वॉर्ड नंबर 5 या जागेसाठी जे इलेक्शन होतं त्यासाठी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं। त्याच्यासाठी नंतर इलेक्शन पुढे गेलं, त्यावेळी तो जाणून बुजून केलेला प्रयत्न होता। त्यांना वाटत होतं यातून ते विजय होत आहेत, पण जनतेने त्यातून उत्तर दिलेलं आहे। समोरच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहेत। लिटरली पाच आमदार आणूनही काही फरक पडलेला नाही। शेरा खेळात आहे जून में ताई, आपण प्रचारादरम्यान फिरत होता या प्रभागात, तर काय अडचणी समस्या जाणवत होत्या? मुख्य समस्या पाण्याची, रस्त्याची आणि ड्रेनेज लाईनची होती। ती समस्या सोडवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू। गेल्या वेळी 2.5 वर्ष रमेशजी बारसकर हे नगराध्यक्ष होते, त्यावेळी काही कामं झाली। नंतर राहिलेली कामं आम्ही या टर्ममध्ये पूर्ण करू, कारण जनतेने आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि आमचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। जनतेला काय आवाहन करायला आणि जे आश्वासनं दिली होती त्या संदर्भात काय सांगा? जनतेचे मी प्रथमतः आभार मानते। जनतेमुळे आम्ही आज हा दिवस बघतोय, हा विजयी जल्लोष करतोय। मोहोळचा नागरिक हा सुज्ञ आणि शांत आहे। त्यांनी शांततेतून वोटिंग करून आम्हाला त्याचा प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। आपण जर पाहिलं तर रमेश बारसकर यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी या आघाडीवर होत्या। त्यांनी सातत्याने प्रचार करत होते, निवडणूक देखील पुढे गेले होते, परंतु त्या हारल्या नाहीत आणि सातत्याने प्रचार करत राहिल्या आणि आज रमेश बारसकर हे विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर या मोहोळच्या नगराध्यक्षपदी या सिद्धी वस्त्रे या विराजमान झालेले आहेत। BC न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।